वेलकम टू नीताज झोन. आज गुवाहाटीमधून कामाख्या मंदिरला आम्ही आलेलो आहोत. एअरपोर्टपासून जवळजवळ 20 ते 25 किलोमीटर अंतरावरती हे कामाख्या मंदिर आहे. 30 ते 45 मिनटं लागतात. हे कामाख्या मंदिर प्रमुख शक्तिपीठांपैकी एक आहे. तर पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने देवी सतीचा मृतदेह उचलला आणि हे पाहून भगवान विष्णूने स्वतःच्या चक्राने देवी सतीचे शरीर विखुरले आणि ते जे विखुरलेले भाग आहेत ते भारतातील विविध ठिकाणी पडले आणि त्या प्रत्येक ठिकाणी शक्तिपीठाची स्थापना झाली अशी आख्यायिका आहे. कामाख्या मंदिर हेही असेच एक शक्तिपीठ जिथे देवी सतीच्या जननांगाचा भाग पडला आणि म्हणूनच या देवीच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. अनेक भारतातील शक्तिपीठांच्या पैकीच हे एक प्रमुख शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. इथं अंबुबाची मेला हा एक वार्षिक उत्सव असतो. मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो. साधारण जून महिन्यामध्ये हा उत्सव असतो. जेव्हा देवी कामाख्याचा मासिक धर्म असतो त्या काळात हे मंदिर बंद असते आणि जेव्हा मंदिर ओपन होते, उघडले जाते, तेव्हा लाखो लोक या देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यानंतर आम्ही गुवाहाटीच्या इस्कॉन टेम्पलमध्ये गेलो. रिक्षानंच गेलो होतो तिकडे, कारण संध्याकाळचा वेळ तसा रिकामा होता. खूप छान असं इस्कॉन टेम्पल आहे आणि सर्वात महत्त्वाचं गर्दी खूप असते इकडे आणि भाविक तल्लीन होऊन डान्स करत असतात. तेही मला खूप भावलं. खूप सुंदर असे हे भाविक तासन तास कृष्णाच्या भक्तीमध्ये लीन होऊन संगीत, गाणे आणि नाच हे चालू होतं. फॉलो नीताज झोन, लाईक, शेअर अँड